सर्वांना झालं का जेवण वगैरे? माझं पण झालं. बघा काय असतं सांगू का? ज्यावेळेस हे होतं ना, अरेंज मॅरेज होतं ना, म्हणजे ठरवून केलेलं लग्न असतं ना, त्याच्यामध्ये ना रीतीभाती वेगळ्या असतात आणि लव्ह मॅरेजमध्ये वेगळं असतं. लव्ह मॅरेजमध्ये बहुतेक गोष्टी ह्या दोघांच्या मनाने केलेल्या असतात आणि ते दोघं जसं त्यांना वाटेल, म्हणजे त्यांना बरोबर वाटेल तसे ते वागतात. मग ते कोणाचा विचार नाही करत, की सासूला काय वाटतं, आई-वडिलांना काय वाटतं, सासू-सासऱ्यांना काय वाटतं, ह्याचा ते विचार नाही करत. ते फक्त दोघांचा विचार करत करत असतात. कारण का ते दोघं एकमेकाच्या मर्जीने आलेले असतात आणि त्यांनी ते लग्न केलेलं असतं. त्याच्यामध्ये तिसऱ्याची लुडबुड नसते. परंतु अरेंज मॅरेजमध्ये म्हणजे ठरवून केलेल्या लग्नामध्ये असं नसतं. त्यात तिकडची 10-20 माणसं, तिकडची 10-20 माणसं आणि असं ते सर्व बसून एक लग्न हे जमवलं जातं. ते असतं ठरवून केलेलं लग्न, म्हणजे मुलीला दाखवून, मुलीचं सर्व विचारपूस करून असं केलेलं लग्न असतं. ओके. तर लव्ह मॅरेजमध्ये ना व्हॅलेंटाईन डे हा फार मोठा दिवस असतो, प्रेमाचा दिवस. आणि अरेंज मॅरेजमध्ये नसतं. कारण का त्यांना रोजच माहिती असतं की आमचं एकमेकावर प्रेम आहे किंवा होणार आहे किंवा होईल कालांतराने. अरेंज मॅरेजमध्ये लगेच प्रेम होत नसतं. ते एका विशिष्ट वेळेलाच होतं. म्हणजे विशिष्ट वेळेला म्हणजे एकसंगती राहिल्याने कुटुंबामध्ये किंवा दोघे असू द्या आणि त्यांच्यामध्ये कालांतराने प्रेम हे होतं. अरेंज मॅरेज टिकतात. तशी लव्ह मॅरेज पण टिकतात, तशी अरेंज मॅरेज पण टिकतात. कारण लव्ह मॅरेजमध्ये एक गुताडा असतो, एक गुंता असतो, की त्या दोघांमध्ये तिसऱ्याने इंटरफेअर केलेलं आवडत नाही. ते लगेच म्हणतात की किंवा घरचे म्हणतात, "तू काय आमच्या मर्जीने आलीस का? आम्ही काय तुला आणली का लग्न करून? तू आली आपली तुझ्या मनाने." तर हे असतं वाक्य मुलीला ऐकावं लागतं. आणि अरेंज मॅरेजमध्ये तसं नसतं. तिथं मान सन्मान असतो आणि तिथे एक वेगळं समाजामध्ये एक वेगळी हे असते, भावना असते की नाही ह्यांचं लग्न झालं बरं का, हे तिची आई आणि हे तिचं माहेर, हे सासर, असं असतं. तर खूप फरक आहे लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेजमध्ये. त्यामुळं अजून पण अरेंज मॅरेज होतात, एवढं मात्र खरे. आईवडिलांच्या इच्छेने लोक म्हणजे मुलगा किंवा मुलगी लग्न करतात. तर हेच बोलायचं होतं मला लग्नांबद्दल, की अजून अरेंज मॅरेज टिकतात, अरेंज मॅरेज होतात. आत्ता फक्त सगळीकडे म्हणतात लव्ह मॅरेज, लव्ह मॅरेज. काही काही घरातच होतात, काही काही कुटुंबातच होतात. अजून मी तर म्हणते 80-85% हे अरेंज मॅरेजच होतात. एवढं मात्र खरं आहे आणि टिकतात ते आणि टिकवावेच लागतात समाजासाठी. समजा जर नवऱ्याने गुलाबाचं फूल दिलं नाही व्हॅलेंटाईन डेला, म्हणून काय त्याचं प्रेम कमी असतं का? नाही. एक दिवसाच्या प्रेमाचं नका बघू, आयुष्यभराच्या प्रेमाचा तुम्ही महत्त्व बघा. आयुष्यभर प्रेम करणारा नवरा पाहिजे. एक दिवस गुलाबाचं फूल द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी इज्जत काढायची आणि घाणेरडं बोलायचं आणि मार मारायचं, त्याला काय अर्थ आहे? हो की नाही?